हॅलो, नमस्कार. आज आम्ही माझ्या गावामध्ये आलेलो आहे, जावळे गावामध्ये आलोय आणि आज खरंपणी एक फिरावासा एक आनंद वाटलं. त्यासाठी मी आज स्वतःहून मी शेतात आलोय. तर तुम्हाला माझ्या शेतातला हा सगळा लुकआउटमध्ये आलोय. हे बघा सगळं पूर्ण प्लॉट आहे शेतीचं. बघून घ्या. हे बघा, हा माझा मित्र संजय शिगवण. संजय शिगवण, हां, बोला ना. उभा राहा बरं. हॅलो. आणि हा संजय शिगवण माझा मित्र आहे. आम्ही लहानपणापासून चांगल्या प्रकारचे मित्र आहोत आणि ह्यानी मला प्रत्येक वेळेला मला साथ दिलेली आहे. आणि खरं सांगतोय तुम्हाला, की आज हा शेतकरी आहे, पण ह्याची खरंच एक मेहनती माणूस आहे आणि ह्याने आयुष्यात सगळं मेहनतच केलेली आहे. चांगला मुलगा आहे. सगळं चांगला परिवार आहे. पण त्याला गावामध्येच आवडतं. मुंबईमध्ये तो काही दिवस काम करत होता. पण त्याला असं वाटलं, की नाही मला गावामध्ये शेतीमध्ये काहीतरी राबावं असं वाटतं. म्हणून तो गावामध्ये त्याला इंटरेस्ट आहे. काही लोकांना असं वाटतं, की नाही खरोबर गावामध्ये कोकणी माणूस असा असतो, की गावामध्ये शेती केल्यानंतर त्याला मजा वाटतं. म्हणून तो त्याला बरं वाटतं. तर आपण जरा एक शब्द संजय शिकवण जरा आपण बोलूया. संजय शिकवण साहेब, जरा 2 मिनिटं आपल्याला सांगा जरा मला. हॅलो. हां, बोल. आमच्याकडे शेती अशी आहे की हां, कडवं, पावटं वगैरे, जोरात बोल. शेंगा हं. शेंगा वगैरे, हां, कडवं पावडं, चिंच वगैरे होतात. हां. सर्व काय होतो, बराच काय होतो. पण हां. लोकं आता कंटाळली हो. हं, सर्व मुंबईत निघाली आता. बरोबर, तर आम्हाला वाटलं की आम्ही इकडं करावं म्हणून शेती. बरोबर, काजू, कलमा बरोबर. वगैरे हां, आमच्याकडे पण खूप आहे. पण आता लोकं कंटाळली म्हणून त्यामुळे आता वादळामुळे सर्व हं, नुकसान झालेली आहे. बरोबर, त्यामुळं कोण लक्ष नाही देत. बरोबर. त्यामुळं आम्ही पण गावी राहिलो. आमची पण सुरुवात पण ह्यांचं असं मोदी म्हणणं आहे, की कोकणातलं अस्तित्व आम्ही सांभाळतोय. कारण का सगळे हे नवतरुण आहेत. आता मला सांगा, ह्या माणसाला नवतरुणाला मुंबईला जॉब नाही मिळू शकत नाही का? मिळणार नाही, 100% का नाही मिळणार. पण कारण हे सगळं आहे. त्याला असं वाटतं, की की माझा मित्र आहे आणि आम्ही जन्मातल्या सोबतच. आम्ही म्हणजे माझे शेजारी शेजारचे आम्ही दोघं आहेत. आम्ही एका गावात आहोत आणि आमच्या दोघांची वय पण ऑलमोस्ट सेम आहे. पण त्याला असं वाटतं, की आपली जी मातृभूमी आहे, म्हणजे आपली जी आपण कोकणातले शेतकरी आपण लोक आहोत, ते सगळे मुंबईला निघून गेले. आणि मग पकडा. आणि मग जर शेती कुणी करायची जेवढे तोंडाची किंवा शेती करायची कुणी मला सांगा. म्हणून ह्या माणसाचं असं अस्तित्व आहे, की नाही तुम्ही सगळे मुंबईला जा, पण आम्ही गाव सोडणार नाही, आम्ही शेत सोडणार नाही. कारण हे सगळं अस्तित्व काही दिवस 40 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी लोकांना दिसत होतं. त्यावेळी बरोबर. लोक सगळे एकत्र येत होते आणि शेती करत होते. पण ह्या माणसाचं हा यंगस्टर माझ्या सोबतचा मित्र आज त्याला कळलं, की नाही शेती आणि हा जमीन ही कसली पाहिजे. बरोबर. त्याच्यामुळे आपला गावाचा विकास होईल असं त्याचं स्वप्न होतं. बरोबर. आणि आज तो मुंबईला येत नाहीये. तो इथे शेती करतोय, सगळं काय करतोय. मला सांगा, याच्याबद्दल तुमच्या काय कमेंटमध्ये कुणाला काय वाटत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि कळवा नक्कीच. आणि कोकणच्या माझ्या संजय होडबे कोकण या YouTube चॅनलला सगळ्यांचे स्वागत आहे. धन्यवाद.